नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संदेश. नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची भरती परीक्षा जी आहे, होऊन याचा जो निकाल आहे 90 गुणांची उमेदवारांचे जे पात्र ठरलेले उमेदवार आहेत, यांची सध्या मुलाखत, कागदपत्र पडताळणी व मुलाखत सध्या सुरू आहे. पाहू शकता 4 जानेवारी 2025 ते 7 जानेवारी 2025 दरम्यान हे कागदपत्र पडताळणी आणि मुलाखत प्रक्रिया सुरू आहे. तर याबाबत ज्या उमेदवारांच्या भरपूर उमेदवारांच्या मला कमेंट आल्या होत्या, की त्यांना कट ऑफचा व्हिडिओ हवा आहे. पाहू शकता याच्यामध्ये कट ऑफ जी आहे कशा पद्धतीने लागलेली आहे, किती उमेदवारांना म्हणजे किती मार्क्सला उमेदवारांचं सिलेक्शन झालं आहे, हे जाणून घ्यायचं आहे. तर याबद्दलची महत्त्वाची जी अपडेट आहे, याबद्दलची डिटेल्स आहेत आजच्या या सेशनमध्ये व्हिडिओमध्ये आपण पाहूयात. तर पाहू शकता जी भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची परीक्षा झाली, तर यामध्ये पाहू शकता जी परीक्षेची जी डिटेल्स आहेत म्हणजे उमेदवारांची जी 90 गुणांमध्ये जे पात्र उमेदवार आहेत म्हणजे मुलाखतीसाठी पात्रता यादी जी आहे अशा पद्धतीची कोणतीही यादी बँकेकडून जारी करण्यात आली नव्हती. पाहू शकता या पद्धतीने डिटेल जे आहेत तुम्ही जर लॉग इन केलं ज्या उमेदवाराने परीक्षा दिली आहे, तर त्या उमेदवारांना तुम्ही तुमच्या लॉग इन आयडीवर लॉग इन केल्यानंतर रिझल्टचं सेक्शन अशा पद्धतीने इथे ओपन होत आहे. या रिझल्टच्या सेक्शनवर तुम्ही क्लिक केल्यानंतर तुमचा जो रिझल्ट आहे तो तुम्हाला दाखवला जात आहे. त्यानंतर जर पास असेल तर क्वालिफाईड अशा पद्धतीने डिटेल्स येतात आणि क्वालिफाईड असेल पास म्हणजे मुलाखतीसाठी पात्र असेल, तर मुलाखतीसाठीचं जे हॉल तिकीट आहे, प्रवेशपत्र आणि मुलाखतीचा दिनांक दर्शवला आहे. आता यामध्ये ज्या उमेदवारांना कमी मार्क्स आहेत किंवा किती मार्क्स पडलेले आहेत, त्यांचं कट ऑफमध्ये जे आहे किंवा सिलेक्शन किंवा मुलाखतीसाठी पात्र का नाही ठरले आहेत, याबद्दलचे डिटेल्स दाखवले म्हणजे जे डिटेल्स आहेत हे दर्शवलेले नाही आहेत. तर या पद्धतीने पाहू शकता जी जाहिरात आहे, भंडारा डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड भंडारा यांच्या अंतर्गत जी जाहिरात देण्यात आली आहे, तर या भरती परीक्षेमध्ये आरक्षणानुसारच्या जागा विभागल्या गेलेल्या आहेत. यामध्ये पाहू शकता लिपिक हे जे पद आहे, या लिपिक पदासाठी एकूण 19 जागा यामध्ये आहेत. आता 19 जागांनुसार आरक्षणानुसारच्या जागा आहेत यामध्ये. यामध्ये पाहू शकता प्रत्येक जे आरक्षण आहे याबद्दलची डिटेल्स देण्यात आलेली आहेत. याचाच अर्थ ज्या जागा आहेत म्हणजे तुम्हाला जास्त मार्क्स असतील तरीसुद्धा जो प्रवर्ग आहे, कोणत्या प्रवर्गामधून तुम्ही अर्ज केला आहे, एस-सी-बी-सी आहे, आर्थिक दुर्बल घटक, इतर मागासवर्ग, विशेष मागास प्रवर्ग आहे, भटक्या जमातींचा प्रवर्ग आहेत, त्याचबरोबर खुला प्रवर्ग आहे. यानंतर अनाथ, अपंग, अपंगांसाठी पाहू शकता एकूण 4 जागा राखीव आहेत. तर या पद्धतीने जे कोणत्या प्रवर्गासाठी तुम्ही अर्ज केलाय त्या पद्धतीने प्रोसेस असणार आहे. त्याचबरोबर दुसऱ्या पदासाठी पाहू शकता शिपाई पदासाठी सुद्धा एकूण 19 जागा आहेत. यामध्ये सुद्धा प्रवर्गनिहाय आता पाहू शकता जर खुल्या प्रवर्गामध्ये एकूण 5 जागा आहेत आणि त्यासाठी पाहू शकता 200 जर अर्ज आले असतील आणि यातून जवळ-जवळ 100 उमेदवारांचं मुलाखतीसाठी पात्र ठरले असतील, तर एकाच 3 या प्रमाणात त्यांना बोलावलं बोलावलं जाणार आहे. आता एकाच 3 जे प्रमाण आहे यानुसार 5 उमेदवार म्हणजे एका पदासाठी 3 उमेदवार म्हणजे 5 पदांसाठी किती उमेदवार बोलावले जाऊ शकतात तर पाहू शकता. त्या पद्धतीने ज्या उमेदवारांची जी यादी आहे, मुलाखत यादी म्हणजे मुलाखतीसाठीचं हॉल तिकीट आणि मुलाखतीसाठीची पात्रता यादी तयार करण्यात आलेली आहे. तर बँकेकडून या पद्धतीने ही जी यादी आहे लिस्ट ती दाखवण्यात आली नसून सरळ त्यांच्या लॉग इन आयडीवर तुम्ही लॉग इन केल्यानंतर व्ह्यू सेक्शनवर क्लिक केल्यानंतर तुमचे जे प्रवेशपत्र आहे ते मुलाखतीसाठीचं प्रवेशपत्र तयार होत आहे आणि पात्र असेल तर पात्र, अपात्र असेल तर अपात्र अशा पद्धतीने डिटेल्स जे आहेत उमेदवारांच्या मार्क्स गुणांसहित दर्शवण्यात आलेली आहेत. सध्या जे मुलाखत प्रक्रिया सुरू असून शेवटची तारीख असणार आहे उद्याची 7 जानेवारी 2025 पर्यंत आणि यानंतरची प्रोसेस पूर्ण डिटेल प्रोसेस कशी आहे आपण पाहूयात याच्यामध्ये, की जी सिलेक्शन प्रोसेस आहे यांच्या अंतर्गत जी परीक्षा झालेली आहे, या परीक्षेची निवड कार्यपद्धती जी देण्यात आलेली आहे डिटेलमध्ये, या पद्धतीने तुम्ही पाहू शकता यामध्ये निवड कार्यपद्धती ऑनलाईन परीक्षा जी आहे, ही पहिली प्रोसेस पूर्ण झालेली आहे. परीक्षा झालेली आहे. आता पुढच्या प्रोसेसमध्ये पाहू शकता कागदपत्र पडताळणी आणि मुलाखत सध्या सुरू आहे. ऑनलाईन परीक्षेतील गुणांच्या गुणानुक्रमे उपरोक्त नमूद पदसंख्येच्या एकास 3 पाहू शकता. एकास 3 या प्रमाणात म्हणजे एका पदासाठी 3 उमेदवार अशा पद्धतीने. आता या एका पदासाठी 3 उमेदवार म्हणजे 19 पदे आहेत, तर 19 पदांसाठी 3 उमेदवार बोलवले जाणार आहेत. महत्त्वाचं म्हणजे पाहू शकता प्रत्येक आरक्षणाचे प्रवर्ग
देण्यात आलेली आहेत या भरती प्रक्रियेमध्ये. तर या पद्धतीने जे उमेदवार आहेत ते बोलावले जाणार आहेत. त्या पद्धतीने प्रमाणानुसार मुलाखतीस पात्र उमेदवारांची यादी आता इथे सांगण्यात आलं होतं, की मुलाखतीस पात्र उमेदवारांची यादी बँकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. पण या पद्धतीने कोणतीही यादी जाहीर करण्यात आली नाहीये. डायरेक्टली उमेदवारांच्या लॉगिन आयडीवर पात्र असेल तर त्याबद्दलचे डिटेल्स दर्शवून, त्यांना गुण दर्शवून त्यांना मुलाखतीसाठीचं प्रवेशपत्र देण्यात आलेलं आहे. त्यामुळे जो कट ऑफ आहे किंवा परीक्षेचे किती मार्क्सवर, किती गुणांवर ते पात्र ठरले आहेत, किती गुणांवर अपात्र ठरले आहेत, याबद्दलचे कोणतेही डिटेल्स समजणं अशक्य आहे. पाहू शकता प्रत्येक उमेदवाराचं लॉगिन चेक करणं तसं शक्य नाहीये. कारण त्यांचे आयडी पासवर्ड त्यांच्या स्वतःकडे असणार आहेत. तर या पद्धतीने त्यांना जे उमेदवार सिलेक्ट झाले आहेत, ते पात्र आहेत. त्यांना त्याबद्दलची माहिती आहे. जे अपात्र आहेत त्यांना माहिती आहे. पण या पद्धतीने किती गुणांवर जे सिलेक्शन आहे, किती गुणांवर 90 गुणांपैकी किती गुणांवर पात्र ठरले आहेत, कट ऑफ याबद्दलची कोणतेही डिटेल्स याबद्दलची माहिती यामध्ये उपलब्ध नाहीये. म्हणजे जो आकडेवारी आहे, आकडेवारी उपलब्ध नसल्यामुळे जो कट ऑफ आहे, अंदाजित कट ऑफ किती असू शकतो, याबद्दलची माहिती सांगता येणं शक्य नाही आहे. हे पाहू शकता यामध्ये महत्त्वाचं माहिती, की सध्या जी कागदपत्र पडताळणी सुरू आहे, यामध्ये मुलाखत प्रक्रियासुद्धा सुरू झालेली आहे. तर मुलाखती प्रक्रियेमध्ये पाहू शकता कागदपत्र पडताळणीमध्ये मुलाखतीस पात्र होणाऱ्या उमेदवारांची बँक गठीत समितीकडून मुलाखत घेण्यात येईल. आता उमेदवार मुलाखतीस गैरहजर राहिल्यास तो अंतिम निवडीस पात्र राहणार नाही. आता ही मुलाखत जी आहे एकूण 10 गुणांची आहे. कागदपत्र पडताळणीसाठीचे 5 गुण आणि त्यांची जी मुलाखत आहे तोंडी यासाठी 5 गुण आणि नंतरनं एकूण 100 गुणांची उमेदवारांची अंतिम निवड सूची जाहीर केली जाईल. आता ही जी निवड सूची आहे कदाचित बँकेकडून यादी जी आहे पोस्ट केली जाईल त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर. त्या पद्धतीने समजू शकतं की कट ऑफ जो आहे कशा पद्धतीने लागलेला आहे. उमेदवारांच्या ऑनलाईन परीक्षेतील एकूण 90 गुण व मुलाखतीचे 10 गुण यांची बेरीज करून 100 गुणांपैकी गुणानुक्रमे गुणांसह अंतिम निवड सूची आणि प्रतीक्षा यादी लावण्यात येईल. पाहू शकता ही जी यादी आहे ही लवकरच अधिकृत संकेतस्थळावर बँकेच्या जाहीर केली जाईल. म्हणजे 90 गुणांपैकी कितीला कट ऑफ आहे किंवा कितीला उमेदवार मुलाखतीसाठी पात्र ठरले आहेत याबद्दलची कोणतीही डिटेल्स माहिती बँकेकडून जारी करण्यात आलेली नाहीये. डायरेक्टली जे उमेदवार पात्र आहेत त्यांच्या त्यांच्या लॉगिन आयडीवर प्रवेशपत्र देण्यात आलेलं आहे. पण यानंतर जी 100 गुणांपैकी 90 गुणांची लेखी आणि 10 गुणांची जी मुलाखत आहे यांचे एकत्रित गुण करून उमेदवारांची अंतिम निवड सूची आणि प्रतीक्षा यादी तयार करण्यात येईल आणि ती जी बँकेच्या संकेतस्थळावर जाहीर केली जाईल. तर या पद्धतीने 100 गुणांपैकी जो कट ऑफ आहे, कितीला उमेदवारांचं सिलेक्शन झालेलं आहे किंवा कितीला उमेदवारांची निवड सूचीमध्ये नाव आलेलं आहे, प्रतीक्षा यादीमध्ये नाव आहे, याबद्दलची माहिती समजू शकते. पण सध्या पाहू शकता यामध्ये 90 गुणांपैकी जी कट ऑफ आहे हे सांगणं अशक्य आहे. कारण महत्त्वाचं म्हणजे किती उमेदवारांनी परीक्षा दिले, त्याचबरोबर 90 गुणांपैकी जी पात्रता यादी आहे, उमेदवारांचे किती मार्क्स आहेत, याबद्दलची कोणतीही डिटेल्स उपलब्ध नाही आहेत. तरी पण तुम्ही जर अंदाज लावला, अंदाजित म्हणू शकता परीक्षेचा जो पॅटर्न आहे, परीक्षेचा पॅटर्न तुम्ही परीक्षा दिलेली आहे, तर परीक्षेचा पॅटर्न कशा पद्धतीने होता? म्हणजे परीक्षेमध्ये जे प्रश्न विचारण्यात आलेले होते, सोपे होते, कोणत्या लेव्हलचे होते, त्या पद्धतीने तुम्ही समजू शकता. 19 पदांसाठीची जी लिपिक पदासाठीची जी भरती परीक्षा आहे, यामध्ये ज्या वेगवेगळ्या प्रवर्ग आहेत, या प्रवर्गनिहाय कट ऑफ लागणार आहे. आता पाहू शकता 90 गुणांपैकी किती लागला असेल कट ऑफ? समजा तुम्ही खुल्या प्रवर्गातून आहात, एकूण 28 जागा यासाठी आहेत. खुल्या प्रवर्गासाठीच्या एकूण पदांची संख्या या पद्धतीने एकूण पदांची संख्या यामध्ये देण्यात आलेली आहे. सर्वसाधारणसाठीच्या सुद्धा आहेत. या पद्धतीने एकूण 28 जागा ज्या आहेत 99 पदांसाठीची आहे. यामध्ये पाहू शकता लिपिक जे पद आहे यासाठी एकूण 99 पदे आहेत आणि त्याचबरोबर शिपाई पदासाठी सुद्धा एकूण 99 पदे आहेत. यामध्ये 19 पदे आहेत. 19 पदे शिपाई पदासाठी आहेत आणि लिपिक पदासाठी एकूण 99 पदे आहेत. आता 99 पदांमध्ये पाहू शकता जे 99 पोस्ट आहेत, 28 पोस्ट जे आहेत, 28 पदे यासाठीचे यामध्ये खुल्या प्रवर्गासाठीचे आहेत. आता खुल्या प्रवर्गामध्ये पाहू शकता जी कट ऑफ असते ही 90 गुणांपैकी 70, 75, 80च्या वरतीच असते. कारण त्यामध्ये जी कॉम्पिटिशन जास्त आहे 70-75 पर्यंत जी कट ऑफ लागते. या पद्धतीने एकाच या प्रमाणात उमेदवारांना बोलवलं जाणार आहे. 28 समजा असं समजलं की 500 उमेदवारांनी खुल्या प्रवर्गातून अर्ज केला होता. 500 उमेदवारांपैकी 28
जी पदे आहेत म्हणजे 28 गुणिले 3 करू शकता. तर अशा पद्धतीने जेवढे उमेदवार आहेत ते त्यांना बोलावलं जाणार आहे. जवळ-जवळ 70 ते 80 उमेदवारांना मुलाखतीसाठी पात्र ठरणार आहेत खुल्या प्रवर्गातून. आता 90 गुणांपैकी अशा उमेदवारांना 80, 70, 80, 85 असे गुण असणं आवश्यक आहे. 500 उमेदवारांपैकी आठ जवळ-जवळ 70 ते 80 उमेदवारांना सिलेक्शन म्हणजे मुलाखतीसाठी बोलावलं जाणार आहे. याचाच अर्थ 500 उमेदवारांपैकी असे जे 70 ते 80 उमेदवार आहेत, त्यांना 80 पेक्षा जास्त गुण मिळवणे आवश्यक आहे. म्हणजे खुल्या प्रवर्गातील जे तुम्ही कट ऑफ पाहिलीत तर 80च्या वरतीच असणार आहे. यानंतर दुसरा प्रवर्ग पाहू शकता सिंपलमध्ये दिव्यांग प्रवर्गासाठीचे एकूण 4 पदे आहेत. तर दिव्यांग प्रवर्गासाठी समजा एकूण 20 जे आहेत अर्ज आलेले आहेत असं समजू शकता. म्हणजे अंदाजा आकडा आहे. 20 अर्ज आलेले आहेत. आता 4 पदे आहेत. तर 4 पदांसाठी 12 उमेदवार बोलवले जाणार आहेत. आता सध्या यामध्ये तुम्हाला जर कमी जरी असले तरी तुमचा चान्सेस जास्त आहेत. म्हणजे हा जो प्रवर्ग पाहू शकता या प्रवर्गामध्ये एकूण 50, 60 जे गुण असतील 60 उमेदवारांचा सुद्धा कट ऑफ लागला असेल. तर हा जो अंदाजित कट ऑफ आहे 100% जो खरा कट ऑफ आहे हा सांगता येणं शक्य नाही. कारण उमेदवारांची आकडेवारीच उपलब्ध नाहीये. म्हणजे किती उमेदवारांनी परीक्षा दिली आहे, कोणत्या कॅटेगरीसाठी किती उमेदवारांनी ची परीक्षा दिली आहे, याबद्दलचे कोणत्याही पद्धतीचे डिटेल्स उपलब्ध नाहीयेत. तरीसुद्धा अंदाजित जो कट ऑफ आहे, सगळ्या कॅटेगरीसाठी पाहू शकता. ओपन कॅटेगरीसाठी 90-80 पेक्षा जास्तच असणार आहे 90 गुणांसाठीचा. त्यानंतर बाकीचे जे कॅटेगरी आहेत 60 ते 70, 50 ते 70च्या दरम्यान जो आहे हा कट ऑफ असणार आहे. एक्झॅक्ट कट ऑफ सांगता येत नाहीये. उमेदवारांची जी कमेंट्स आल्या होत्या, त्या कमेंट्सच्या आधारावर महत्त्वाची माहिती म्हणून हा व्हिडिओ बनवण्यात आलेला आहे. अंदाजित कट ऑफ असून याबद्दलची डिटेल्समध्ये माहिती कोणीही सांगू शकत नाही. कारण डिटेल्स जे आहेत बँकेकडून याबद्दलची माहिती म्हणजे पात्रता यादी जी आहे जाहीर करण्यात आलेली नाही. तर या पद्धतीने 119 जागांसाठीची भरती प्रक्रिया होती. यामध्ये पाहू शकता 99 जागा ज्या लिपिक पदासाठी आहेत. तर अशा पद्धतीने सगळ्यात जास्त कोणत्या विभागासाठीचा कट ऑफ असेल याबद्दलची माहिती थोडक्यात सांगितलेली आहे. या भरती प्रक्रियेसंदर्भातल्या पुढच्या महत्त्वाच्या अपडेट्स मिळवण्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.